नमस्कार, गणेश व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे लाडक्या बहिणींचा जो आता एप्रिलचा जो हप्ता बाकी आहे त्याची आता उद्या तो डिक्लेअर होण्याची शक्यता आहे। अक्षय तृतीयेला मिळणार हप्ता ही अशी साम टीव्ही वर दाखवलेली ही न्यूज। या न्यूज मागची रियालिटी काय आहे, ही न्यूज काय आहे हे सविस्तर आपण माहिती पाहणार आहे। कारण उद्या अक्षय तृतीया आहे, उद्या 30 तारीख एप्रिलचा शेवटचा दिवस आहे। एप्रिल महिना संपत आहे, तर एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता एकत्र येईल की फक्त एप्रिलचा हप्ता आपल्याला येणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ। तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन जे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली आहे तरी अद्याप पैसे जमा झालेले नाही। दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं, मात्र रामनवमी उलटून गेली आहे तरी अद्याप पैसे जमा झालेले नाही। दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने आपण ही न्यूज पाहिली असेल, ऐकली असेल, यानुसार आपल्याही लक्षात आलं असेल की नक्की काय आहे साम टीव्हीवर ही दाखवलेली बातमी। तर अक्षय तृतीया म्हणजे उद्या हा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। अक्षय तृतीयेचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि आनंदाचा ठरण्याचा दिवस आहे। का तर महिलांना उद्या हप्ता येणार आहे। तर ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता आलेले तर रेग्युलर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आमचे हप्ते आलेले आहेत। ज्या महिलांचे हप्ते बंद झाले असतील तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की आमचे हप्ते बंद झाले, तर कधीपासून बंद झालेत आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात हे कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून समजून जाईल बाकीच्या महिलांना सुद्धा की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहेत। जर तुम्हाला जर हप्ता रेग्युलर हवा असेल तर तसंही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवीन माहिती आणि रेग्युलर नवीन आणि जे नवीन अपडेट आहेत योजनांबद्दल ते सर्व माहिती सविस्तर मध्ये आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। त्यामुळे या व्हिडिओ आपण लाईक करा आणि ही व्हिडिओ जेवढी जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढी शेअर करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट हे आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचतील, जेणेकरून कोणालाही या गोष्टीबद्दल माहित नाही असं होणार नाही। कारण जेणेकरून सर्वांचे हप्ते सर्वांच्या बँक अकाउंट मध्ये रेग्युलर जमा होत असतील ते चेक करता येतील। आता उद्या एप्रिलचा लास्ट तारीख आहे, अक्षय तृतीय दिवस, त्यामुळे उद्या हा हप्ता येणार आहे। उद्या हप्ता 10 वाजल्याच्या पुढे स्टार्ट होतील, 10 ते 11-12 पासून, पण उद्या नक्कीच हप्ता येऊन जाईल। कारण ही न्यूज चॅनलवर दिलेली ही माहिती आहे। बाय चान्स जर सरकारने काही निर्णय बदली केला, कारण आता सरकार सध्या थोडं आता झालेला हल्ला काश्मीरमधील याच्यानुसार डायव्हर्ट झालेलं सरकारचं लक्ष तिकडे आहे, त्यामुळे बाय चान्स फक्त 10% असा आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता हा उद्या न येता एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्र करतील, जेणेकरून सर्व महिलांना 1500 ऐवजी 3000 रुपये मे महिन्यामध्ये भेटून जातील। पण हप्त्याचे पैसे भेटणारच आहेत हे नक्की आहे। कोणत्याही महिलांना याचा असा गैरसमज करून घेऊ नका की आमचा हप्ता आला नाही म्हणजे आमचे हप्ते बंद झाले का, असं काही होणार नाही। सर्व महिलांना त्यांचे हप्ते हे वेळेवरच भेटणार आहेत। जर एप्रिल महिन्यात नाही भेटला तर तो मे मध्ये भेटून जाईल। एप्रिल मेचे दोन्ही मिळून 3000 रुपये तर आपल्याला नक्की भेटतील। कारण सरकारने मुळात ही योजना ही लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी केलेली, लाडक्या बहिणींना काहीतरी मदत व्हावी यासाठी ही योजना केलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। तुमचे हप्ते लेट होतील पण सर्व महिलांना हप्ते भेटून जातील। फक्त अशा महिलांचं उत्पन्न जास्त आहे की ज्यांच्या घरी 4 चाकी आहे वगैरे, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, अशा महिलांचे फक्त हप्ते त्यांनी बंद केले आणि कोणत्याही महिलांवर कारवाई केली नाही की जेणेकरून त्यांना उत्पन्न जास्त असून पण त्यांनी घेतलेलं नाही। तर कुणी टेन्शन घेऊ नका, कोणत्याही महिलांचे पैसे वापस माघारी घेतले जाणार नाहीत। तर सर्वांचे जेवढे हप्ते मिळाले इथून पुढे त्यांना भेटणार नाहीत, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक लाडक्या बहिणीमध्ये व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।